नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। पूरे महाराष्ट्र में दही काला उत्सव की धूम मची है, तो उसी क्रम में ठाणे के मनोरमा नगर में प्रिंस फाउंडेशन द्वारा भव्य दिव्य दही हांडी का आयोजन किया गया, जिसका शुभारंभ शिवसेना के पूर्व नगर सेवक भूषण भोईर ने श्रीफल तोड़कर किया। कार्यक्रम में भूषण भोईर, विकेश भोईर उपस्थित रहे। आए हुए सभी अतिथियों का शॉल, पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। बता दें, हर गोविंदा पथक की इच्छा होती है कि उसे दही हांडी का मान मिले और उसे फोड़ने का मौका मिले। प्रिंस ग्रुप फाउंडेशन द्वारा आयोजित दही हांडी उत्सव में आए हुए सभी गोविंदा पथक को दही हांडी का मान मिला और सभी गोविंदा पथक को दही हांडी फोड़ने का मौका मिला तथा उनके सम्मान के लिए उन्हें आकर्षक पुरस्कार एवं ट्रॉफी भी दी गई। इस प्रिंस ग्रुप फाउंडेशन की सबसे खास बात यह है कि हर वर्ष दही हांडी उत्सव के माध्यम से लोगों को एक अनोखा संदेश भी दिया जाता है। पिछले वर्ष चंद्रयान की जानकारी थर के माध्यम से दी गई थी और इस वर्ष महिलाओं पर हो रहे अत्याचार के खिलाफ संदेश दिया गया। इस फाउंडेशन की चर्चा पूरे मनोरमा नगर में है। यह फाउंडेशन और भी समाज क्षेत्रों में उत्तम कार्य करता है। इस पूरे कार्यक्रम को अध्यक्ष करण अवताड़े, उपाध्यक्ष शिवम गुप्ता, खजिनदार विनोद राठौड़, सदस्य राजकुमार सैदपुर, प्रशांत गंगाधरे, आकाश यादव, वासुदेव महापात्र, अंकित सावंत, निखिल जायसवाल, राहुल हलवाई, संजू वर्मा, निखिल गुप्ता, पृथ्वीराज साळुंके, नीतीश गिरी, ओमकार ठाकरे के अथक प्रयासों से सफल रहा। मनोरमा नगरच्या जे फाउंडेशनच्या माध्यमातून जे दही हांडी काला जो आपण बघतोय, पुन्हा आपण ठाणे शहरामध्ये बघतोय का ठाण्याच्या बाहेर बी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा जल्लोष चालू आहे म्हणजे दही हांडीच्या माध्यमातून, आणि वातावरण चांगलं आहे। आणि या वातावरणामध्ये प्रिन्स ग्रुपचे ज्या संचालक आणि जे अध्यक्ष आहेत करण अवताळे आणि JP, मी JP शिवम, आता मला माहिती मला शिवम गुप्ता, पण JPच नावाने आपण हे करतो त्याला परत मनापासून त्याच्या ग्रुपला मी पूर्णपणे समज देईन का त्यांनी हा कार्यक्रम जो दही हांडीचा दर वर्षाप्रमाणे तिसरा वर्ष आहे, मला तिसरा वर्ष, या तिसऱ्या वर्षामध्ये या मनोरमा नगरमध्ये चांगल्या पद्धतीने दही हांडी काला तयार हे करत असतात। आणि बाहेरून येणारे जे पथक आहेत आणि आपल्या आझादनगर, मनोरमा नगर, मानपाडा या परिसरातले पथक आहेत, ते पथक आपलं कौशल्य दाखवून या मनोरमा नगरमध्ये एक प्रिन्स ग्रुपच्या माध्यमातून एक चांगला संकल्प या भागात आपण बघतोय। आणि लोक ज्या ट्रॉफीसाठी आपण इथं तिथं चण फिरत असतात, पण माझं मत आहे की मनोरमा नगरमध्ये प्रत्येकाला ट्रॉफी मिळते, प्रत्येकाला आपली हांडी मिळते। या माध्यमातून प्रिन्स ग्रुपचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। एक चांगली संकल्पना त्यांनी तयार केलेली आहे। मी त्यांच्या पूर्ण ग्रुपला मनपूर्वक शुभेच्छा देतो। असं तुम्ही पुढे चला, त्यांच्या मागे भूषण भोईर पूर्णपणे ताकदीने उभा आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे। मैं ये बताना चाहूँगा जो हमारी महाराष्ट्र की जो धरती है वो हमारी संतों की भूमि है, और इस संतों की भूमि ने हमेशा एक आदर्श रखा है सबके सामने जीने के लिए, और उसी आदर्श को हमारे जो प्रिंस ग्रुप फाउंडेशन है और उनके तमाम, चाहे करण अवताड़े की बात की जाए, चाहे हमारे शिवम की बात की जाए, विनोद है, ऐसे तमाम, मैं बहुत लोगों का नाम नहीं जानता इस ग्रुप में, लेकिन प्रिंस ग्रुप फाउंडेशन जो है वही आदर्श समाज के सामने रखता है कि जिस तरह यहाँ पे जो इन्होंने ये आयोजन की रखा है मटके का, जो दही कला का, गोकुल अष्टमी का, तो जिसमें जिस तरह सब बच्चे आते हैं, गोविंदा पथक आता है, एक थर लगाते हैं, दूसरा थर लगाते हैं, तीसरा थर लगाते हैं और फिर जाके कहीं वो मटकी तोड़ते हैं। तो प्रिंस ग्रुप फाउंडेशन जो, मैं उनको अब इनका आभार प्रकट करता हूँ। ये संदेश समाज को दे रहे हैं कि जिस तरह आप युवा हैं, जिस तरह उस मटकी को फोड़ने के लिए आप 1, 2, 3 थर करके जब ऊंचाई तक आप पहुंचते हैं, इसी तरह आप अपनी ज़िंदगी में अपने सपनों की ऊंचाई तक आप पहुंचे, आसमान तक आप पहुंचे, और आसमान ही आपकी लिमिटेशन है।
आपके माध्यम से पूरे गोविंदा पथकों के लिए क्या आह्वान? और बस मेरा यही आह्वान है कि गोविंदा बहुत अच्छा कार्यक्रम है। भगवान कृष्ण और राधे कृष्ण, जो भगवान कृष्ण उनके जन्माष्टमी के बाद एक गोकुल अष्टमी मनाया जाता है, गोकुल अष्टमी मनाया जाता है, दही काला मनाया जाता है। तो जो ये गोविंदा पथक के नौजवान है, जो छोटे छोटे बच्चे, मैं उनसे ये विनती करना चाहूँगा, इस कार्यक्रम का आनंद जरूर लीजिए, लेकिन अपनी सुरक्षा भी रखिए, क्योंकि बहुत सी जगह ऐसा होता है कि जहाँ हम खुश होते हैं वहाँ कहीं कहीं हमें दुख का सामना करना पड़ता है। बहुत से हमारी बहनें जो हमारी गोविंदा होती है, बहुत से हमारे भाई जो गोविंदा होते हैं, कभी कभी गिरने की संभावना होती है। तो मैं यही उनको संदेशा देना चाहूँगा आज आपके चैनल के माध्यम से कि आप सुरक्षित रहिए, मस्त रहिए, तंदुरुस्त रहिए, और जिस तरह आप मटकी को फोड़ रहे हैं ऊंचाई तक पहुंचकर, इसी तरह अपनी ज़िंदगी की ऊंचाई तक आप पहुँचे। जसं मी आता इथे उपस्थित आहोत, प्रिन्स ग्रुप फाउंडेशन यांच्या वतीने इथे काय भूकहालकाला इथे उत्सवामध्ये सुरू आहे बघा। प्रत्येक जागेत मोठ्या मोठ्या उत्सव जोरात चालू आहेत। ठाण्यामध्ये प्रत्येक जागेमध्ये कोण 1 लाख, कोण 2 लाख, कोण 3 लाख अशा उत्सव सुरू आहे। पण इथे एक छोटासा उत्सव मी बघतोय, एक छान उत्सव आहे की इथली जी लोकं आहेत, या मनोमानगर परिसराची जी लोकं आहेत, जे काय आता या मंडळाने जे केलेलं आहे, या लोकांना बघण्याकरता प्रत्यक्ष पाहणी, म्हणजे जसं आपण बोलतोय सगळी लोकं टी व्हीवर बघतायत, पण ह्या मंडळाने आज या इथल्या जे आपल्या ह्या मनोमानगरची जी काही लोकं आहेत त्यांना एकदम इथे आपलासा दाखवण्यासाठी गोविंदा पथकांनी इथे जवळ आणून ठेवलं आहे की जे उत्सव असेल, आज बघा तुम्ही उत्सव बघत असाल, लोक इथे उपस्थित आहेत, त्यांना पण वाटतं की आपल्या एरियामध्ये काहीतरी उत्सव होतो। आणि बघा हे उत्सव करत असताना भरपूर मेहनत असतो। लोकांना काय वाटतं बॅनर लावले, काय लावले, याच्याने जी मेहनत आज ही मंडळ घेतोय, या मंडळाचा आपण सर्वांना त्यांचे आभार मानले पाहिजे का हा प्रोग्राम ते मनोमानगरमध्ये करू शकतील। आणि मी शुभेच्छा देतो की असेच उत्सव ह्यांनी करत राहावे, जेणेकरून ह्या इथल्या लोकांना हे पाहता येतील की आपल्याही म्हणजे आपल्या एरियामध्ये चांगले चांगले प्रोग्राम होत आहेत। गोविंदा पथक सर आपल्या जीवाची न पर्वा करता जसे ते एवढं उंच थर लावतात, त्यांच्यासाठी काय आपल्या आज काय उत्सव एकदम जोरात सुरू असतो। आपण तर तेच सांगणार का बाबा, जेव्हा तुम्ही वर चढताय तेव्हा व्यवस्थित सुरक्षा बळगून चढत जावं, पैशाच्या थरावरती चढू नका, आपल्या जीवाचा विचार करूनच तुम्ही थरावर चढा। पहिले तर आमचं हे 3रं वर्ष आहे आणि इकडे आम्ही पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली आहे। खाली मॅट लावलेली आहे, जोही येतो गोविंदा ते त्यांच्यासाठी आम्ही सेफ्टी बेल्ट लावलेला आहे, व्यवस्थित थर चढावा। आणि प्रत्येकाला हंडी आहे, जोही ग्रुप येतो, मंडळ येतं, त्यांना पथक येतं, त्यांना प्रत्येकाला हंडी आहे, प्रत्येकाला ट्रॉफी आहे, म्हणजे कोणीही नाराज होईल। एकेकाळी आम्ही पण गेल्या 10 वर्षापासून 2012पासून आम्ही ही थर लावण्याचा प्रयत्न करायचो, 5 थर जायचो, 6 थर घेऊन जायचो। प्रत्येक ठिकाणी निराशा यायची। खूप ठिकाणी खूप मोठे लोक आहेत, त्यांनी 10 लाखाचे, 5 लाखाचे, 11 लाखाचे खूप मोठे हांडे असतात, पण तिथे आम्हाला फक्त सलामी मिळते, हंडी मिळत नाही। का गोविंदा म्हणला की पहिला मान हंडीचा येतो, नंतर एखादा छोटीशी ट्रॉफी मिळावी, एक शाबासकीची थाप मिळावी प्रत्येक गोविंदा पथकाला, हीच एक अपेक्षा असते। त्याच्यामुळे आम्ही ही सुरुवात केली की का ना आपण प्रत्येक गोविंदाला आपण हंडी द्यावी, का ना आपण प्रत्येक गोविंदाला ट्रॉफी मिळावी, त्यांचा अधिकार आहे, म्हणून आम्ही ही सुरुवात घेतलेली आहे। माझे कार्यकर्ते असतील, माझे मित्रमंडळी असतील, हे आणलेले आम्ही पहिल्यापासून। कसं आहे, आम्ही पहिले ग्रुप म्हणून होतो, आता आम्ही एक पाऊल पुढे चाललो आहे। प्रिन्स ग्रुप फाउंडेशन आम्ही स्थापना केली, असं जसं आमच्याही आम्ही प्लॅन केलेले आहेत। भविष्यामध्ये आम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजन करणार आहेत, ते पण फक्त आणि फक्त जे गरीब विद्यार्थी आहेत ते ठाणे महानगरपालिकेचे असेल, परत आमच्या परिसरातील शाळेत येईल त्यांच्यासाठी आमचे मॅरेथॉन स्पर्धा आम्ही आयोजन करणार। आमची इच्छा आहे की कुठे ना कुठे आम्हाला एक छोटीशी जागा भेटली की आम्ही तिथे लायब्ररी पण चालू करू, कारण की कोरोना शिकायची एक वेळ भेटेल। तसंच आम्ही मनोरही तसेच रचायला रिक्वेस्ट करतो की तुमची काळजी ती आमची काळजी। आणि ह्या वर्षीची विशेषता म्हणजे आमच्या ग्रुपची, आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही थीम घेतो। मागच्या वर्षी आमची थीम होती चंद्रयान 3, इस्रोने यशस्वीरित्या आपले चंद्रयान केलं, तेव्हा आम्ही प्रत्येक बॅनरवर आणि चंद्रयानची थीम लावली। ह्या वर्षी आम्ही जे घडत आहे, सध्या कोलकात्याचं उदाहरण घ्या, परत आपल्या बदलापूरचं उदाहरण घ्या, ह्या ठिकाणी चुकीची घटना घडत आहे। आपल्या ताई बहीण, माझी आई, माझ्या प्रत्येक रूपातली स्त्री ही माझी आई बहीण ताई आहे, तिच्यावर वाईट नजरेने वाईट कृती करतात। त्याच्यासाठी आम्ही प्रिन्स ग्रुपतर्फे एक छोटीशी आम्हाला लोकांना संदेश द्यावा, प्रत्येक युवकांना, प्रत्येक युथला, की बाबा माझी बहीण माझी सुरक्षा, माझी ताकद आहे आणि तिची जिम्मेदारी ही माझी काळजी आहे। तिच्यावर वाईट कोणी नजर टाकेल तिला तोडून टाकेल, या अर्थाने म्हणजे त्यांना आपण कायद्याने राहू। मी म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट करा, पण कायद्याने करूया। म्हणून आम्ही छोटीशी एक प्रतिज्ञा पण लिहिलेली आहे आम्ही आमच्या ग्रुपतर्फे, की जेणेकरून आम्ही प्रतिज्ञा एक छोटीशी नाटिका बसवली आहे, की जेणेकरून लोकांना संदेश द्यावा की या गोष्टी चुकीच्या आहेत आणि आपण आपल्या बहिणीची काळजी घेतली पाहिजे।